बाकी लोक जाऊ द्या, पण तुम्ही तरी सांगा खरं, 2 महिन्यामध्ये इकडचं तिकडे जातो का तिकडून इकडे येतो का? अरे त्याला सगळं टाइम वेळ लागतो. त्यांनी मागितली मदत, मी प्रधानमंत्री महोदयांशी देखील त्याच्याबद्दल बोललो, मागितली मदत, मिळाली नाही मदत, आणि त्याला वाटलं नाही की सरकार बदलणार आहे. हेच सरकार राहिलं तर आम्हाला कारखाना काही इथं मिळणार नाही, खोलून मदत मिळणार नाही, गेला तो. आणि बाबा तुमच्या 1 मिनिट याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, तुमची उद्योगपत्यांच्या, तुमच्या महाविकास आघाडीच्या, तुम्हाला नाही म्हणत, तुम्ही चांगले आहात, महाविकास आघाडीच्या काळात उद्योगपतीच्या खाली, घराच्या खाली जिलेटिन, आता जिलेटिन ची बुलेटिन पुरं जगात गेली. कसे येणार उद्योगपती? पण आमचं सरकार आल्यानंतर आम्ही थेट त्यांना भेटू लागलो, त्यांना सांगू लागलो, बोला तुम्हाला काय पाहिजे, आमचं काय आम्ही नाही म्हणालो. आणि म्हणून त्याची आकडेवारी तुम्हाला पूर्ण देऊ आम्ही, की किती रोजगार आले, किती त्याच्यामध्ये नोकऱ्या आल्या आणि किती कारखाने आले, हे सगळं माझ्याकडे आहे. आणि त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर योजना आपण केल्या. आज एकूण या आकडेवारी, विजयराव नको ना तुम्हाला, आकडेवारी आहे माझ्याकडे, पण मला पाठवून देतो तुम्हाला. बघा तुम्हाला सांगतो, राज्यामध्ये 191 उद्योगांना आम्ही LOI दिला. 1,71,000 कोटी गुंतवणूक आली, 1,20,000 रोजगार मिळणार आहेत. मेगा लेदर फुटवेअर क्लस्टर डेव्हलपमेंट आहे, PM मित्रा मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क आपण करतोय, इलेक्ट्रॉनिक क्लस्टर करतोय, जेम्स अँड ज्वेलरी पार्क करतोय, बल्क ड्रग पार्क गेला 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 बोलले, अरे बल्क ड्रग पार्क आपण करतोय बाबा सरकारच्या माध्यमातून, मेगा एक्वा मरीन पार्क करतोय. आणि म्हणून यामध्ये कृषी विभागात देखील आपल्या राज्य सरकारने काम केलं चांगलं, म्हणून राज्याला देखील चांगलं राज्य, कृषी मध्ये चांगलं काम करणारं राज्य म्हणून आपल्या राज्याला पुरस्कार देखील मिळाला आहे, कृषी पुरस्कार. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, मी तुमचा आज काय ते तिकडे त्याचं नानाचं आणि सगळ्यांचा मूड खराब झालेला आहे, जबरी शॉक लागलाय, ते जाऊ दे. आणि म्हणून सिंचनाचा अनुशेष आपल्याला सांगतो, विदर्भासाठी नाना वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदीजोड प्रकल्प, आणि ते तुम्ही बंद केलेलं ना, आपण चालू केलं. मराठवाडा वॉटर ग्रीड बंद केलेलं, ते आम्ही सुरू केलं पुन्हा. आता त्याच्यामध्ये अरे देणार आम्ही, हा देतोय ना. आणि म्हणून उद्धवजीला केली आणि आता पूर्ण झाली. त्याला बघा 88,575 कोटी खर्च येणार आहे, आणि त्याच्यामध्ये 62.57 TMC पाणी पुरवठा होणार आहे. आणि 6 जिल्ह्यामध्ये, विजयराव 6 जिल्ह्यात तुमच्याकडेच आहे ते, 7,85,000 अनुशेष होता, तो आपण 7,12,000 हेक्टर अनुशेष दूर होईल. आणि म्हणून अमरावती वाशिम जिल्ह्याचा अनुशेष दूर होईल. आणि म्हणून यामध्ये मी डिटेलमध्ये जात नाही, त्याच्यामध्ये एवढंच सांगतो की आम्ही या सगळ्या याच्यामध्ये मगाशी नाना भाऊ म्हणाले, काय ते कुठलं कापूसाचे बॅग, कापूस बॅग ना, कापसाचं बॅग नाही, कापसाच्या बॅग बद्दल बोलले आपण. पण तुम्ही कोविड मधल्या डेड बॉडी बॅग विसरले, डेड बॉडी बॅग विसरले, तुम्ही डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले ते विसरले. हा नाही, आणि मला खरं म्हणजे तुम्ही काय करता वरती, तुम्ही म्हणाला पापाचा घडा भरला. अरे तुम्ही खिचडीमध्ये पैसे खाऊ लागले, कोविड मध्ये पैसे खाऊ लागले, कोविड सेंटर मध्ये पैसे खाऊ लागले, डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाऊ लागले.
हे तर पापाचा घडा कुणाचा भरेल. आणि म्हणून बघा बघा नाही आणि ऐका, या तुम्हाला सांगतो ही पाप कुणाच्या घड्यातली आहेत. अरे बाबा ही पापाची जी काही धडा आहे ना, तो खरं म्हणजे एक मोठा धडा होईल पापाचा. आणि त्यामुळे मी एवढंच सांगतो आपल्याला. आणि विजयराव बघा, गिरणी कामगारांना आम्ही घरं दिली 15,000 लोकांना. एक तरी घर दिलं का तुम्ही? किती वर्षात दिली? 40-50 वर्षात दिलं? 15,000 घरं दिली. आणि विजयराव 1,00,000 घरं आम्ही देणार आहे. 1,00,000 घरं. तुम्ही धारावीच्या विकासाच्या बद्दल बोललात. धारावीचा विकास विजयराव, धारावीच्या विकासाच्या आड आले तुम्ही. अरे तुमचे एक बंगला दुसरा झाला, त्यांनी काय त्या चिखलामध्ये खितपत पडायचं? धारावीमध्ये तुम्हाला सांगतो, जे पात्र आहेत ते धारावी सोडून दुसरीकडे नाही, तिथेच आम्ही त्यांचं पुनर्वसन करणार. जे पात्र झोपडीधारक आहेत, जे पात्र झोपडीधारक आहेत त्यांचं तिथंच आम्ही पुनर्वसन करणार, हा शब्द आहे आमचा. आणि म्हणून सगळं तुम्हाला TDR तुम्हाला जास्ती माहित आहे. आणि म्हणून मी सांगतो, या झोपडपट्ट्या मुंबईमध्ये SRA प्रकल्प, धोकादायक इमारतींचे प्रकल्प रखडलेत. का रखडले? विजयराव, आम्ही आता एक निर्णय घेतलाय की त्यांना भाडं मिळत नाही, घरं खाली करून गेले ते बाहेर, त्यांचा काहीच राहिलेलं नाही, घर मिळेल की नाही याची शाश्वती नाही. म्हणून म्हाडा बरोबर MMRDA, MSRDC, शिडको, महाप्रीत, BMCच्या जागेत असलेले BMCचे प्लॉट, हे सगळं मिळून आपण सरकारच्या माध्यमातून याचा विकास करणार आहोत, पुनर्विकास.